राज्यभरातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. जे शेतकरी पात्र आहेत असं सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रक्कम अखेर जमा सुद्धा होण्यास सुरुवात झालेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत असं सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल, कारण की आता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्ण रकमेचं सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच आदेश दिले असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. पूर्णपणे बघा 16 जिल्ह्यांमध्ये आता पीक विमा सुद्धा वाटपास सुरुवात झालेली आहे. मतदान प्रक्रिया काल झाल्यानंतर आता सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा आचारसंहिता संपल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. यामध्ये बघा जालना जिल्हा असेल, जिल्ह्याची यादी बघत चला. तुमच्याही जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्ण रक्कम जमा होणार आहे. यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की बुलढाणा जिल्हा. बघा बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा रकमेचं बघा पूर्ण वाटप सुद्धा सुरू झाले असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच गोड बातमी आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा पूर्ण रक्कम अखेर जमा सुद्धा करण्यास सुरुवात झालेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत बुलढाणा जिल्ह्यातील त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रक्कम ही जमा झालेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं बघा वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांना याची नोंद घेणं आवश्यक आहे, कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे ही रक्कम अखेर जमा केली जाणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचा तालुका जिल्हा नक्की कमेंट करा. भेटत राहूत अशाच नवीन वर्षात. त्यामुळे व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून नक्की टाका. भेटत राहूत व्हिडिओसोबत. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे व्हिडिओमध्ये पूर्णपणे संपूर्ण जिल्ह्याची यादी आहे, जे जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे. त्यामुळे त्याकरिता आता लक्ष देऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटत राहूत अशाच नवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.